दराडे यांच्या प्रचारार्थ महायुतीची बैठक संपन्न. नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत महायुतीचे विधान परिषद उमेदवार आमदार किशोर दराडे यांच्या प्रचार नियोजनाची बैठक SSK हॉटेल नाशिक येथे पालकमंत्री दादाजी भुसे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी महायुतीचे लोकप्रतिनिधी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीला संबोधित करताना मंत्री भुसे यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. भुसे म्हणाले, विजय निश्चित आहे, मात्र गाफील न राहता प्रत्येक मतदार शिक्षकांपर्यंत पोहोचून मतदानाचा टक्का कसा वाढेल याकडे लक्ष द्यावे. माघार घेतलेल्या अनेक इच्छुकांनी दराडे यांच्यासाठी माघार घेतली आहे. विरोधकांनी नामसाधर्म्य असलेल्या उमेदवार उभा करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. याचा अर्थ आपल्या उमेदवाराची भीती विरोधकांना आहे. शिक्षकांसाठी सर्वाधिक काम करणारा आमदार म्हणून दराडे यांची ओळख आहे. शिक्षकांच्या प्रत्येक प्रश्नात गांभीर्याने लक्ष दिले असून प्रत्येकाच्या कामाला लक्ष घातल्याने विजय सोपा असल्याचा विश्वास मंत्री भुसे साहेब यांनी व्यक्त केला. भुसे पुढे म्हणाले की प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी आपल्या विभागातील मतदार, नातेवाईक, मित्र यांच्या समवेत चर्चा करून मतदान करून घ्यावे. आमदार दराडे यांनी केलेले काम मतदारांपर्यंत पोहोचविले तर मतदार नक्कीच आपलं पवित्र दान आपल्याला देतील, असा विश्वास देखील मंत्री भुसे यांनी व्यक्त केला. प्रत्येकाने आपले हेवे दावे बाजूला ठेवावेत. महायुतीचे अधिकृत उमेदवार हे आमदार दराडे आहेत. त्यांचे नियोजन अतिशय चांगले आहे. आपण स्वतः उमेदवार आहोत हे समजून कामाला लागण्याच्या सूचना देखील यावेळी केल्या. नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत महायुतीतर्फे आमदार किशोर दराडे हे उमेदवारी करत असून त्यांच्या प्रचारार्थ आज महायुतीचा घटक पक्षांची बैठक घेत नियोजन करण्यात आले. यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त करत उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार केला. यावेळी आमदार देवयानी फरांदे, आमदार सरोज अहिरे, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ठिकले, माजी खासदार हेमंत गोडसे आदी मान्यवर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. NDB 24 न्यूजसाठी प्रतिनिधी अहिरे परशुराम.